मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटील यांचा सध्या शोध सुरू आहे। मालवण पोलिसांच्या पथकाकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा आता वापर केला जाणार आहे। मालवणच्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे सध्या गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार आहेत। साईनाथ जाधव माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। साईनाथ, सध्या पोलिसांकडून मालवण पोलिसांकडून जयदीप आपटे आणि चेतन पाटीलचा शोध सुरू झालेला आहे। आपण जर बघितलं तर मालवणची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघे सध्या फरार झाले होते। आपण एका बाजूला जर बघितलं तर आपण चेतन पाटील यांच्या घरी आपण आलो आहोत। त्यांचं घर गेल्या 2 दिवसापासून बंद आहे। गेल्या जसा गुन्हा दाखल झाला आहे तसं चेतन पाटील घरातून फरार आहे। पण चेतन पाटील हे कोल्हापुरातील जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला होता त्या चबुतरे बसवण्याचं काम सध्या चेतन पाटील यांच्याकडे होतं। नेव्हीने हे काम त्यांच्याकडे दिलं होतं, पण निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे। त्यामुळे मालवणमध्ये सध्या तणावाचे वातावरण बनले होते। पण कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी सुद्धा तीव्र संताप शिवप्रेमीतून होऊ लागलेले आहे। आपण एका बाजूला जर बघितलं तर चेतन पाटील यांचं घर सध्या बंद आहे। यांच्या घरात सध्या कोण नाही आहे, त्यांचे परिवारसुद्धा गायब आहे। सध्या मालवण पोलीस आणि कोल्हापूर पोलीस सध्या कोल्हापूरमध्ये तळ टुकवण्यात आणि त्यांचा कॉल डेटा तपासून त्यांच्याकडे सध्या त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। आपण जर एका दृष्टीने जर बघितलं तर चेतन पाटील यांचा मोठ्या प्रमाणात मालवण पोलीस शोध घेत आहेत। जवळजवळ एक मोठ्या दर्जाचा अधिकारी कोल्हापूर शहरामध्ये आणि इथले पोलीस, स्थानिक पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। चेतन पाटील जोपर्यंत शोध घेतला जातो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।